नमस्ते. आज मी वांग पनीरची भुर्जी करते. तर ही वरची सालं पहिली आपल्याला काढून घ्यायची आहे. ती सालं काढून घेऊया. ही अशी सालं काढून घ्यायची. ठेवले. आता इथे कढई मी तापत ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. एक चमचा तेल घालायचं आणि थोडंसं बटर घालायचं. नुसतं तेलावरती सुद्धा तुम्ही करू शकता आणि बटरवरती सुद्धा करू शकता, पण मी दोन्ही मिक्स करते कारण एक नुसतं बटर टाकला तर बटर जळतो आणि वास खराब येतो. आता तेल आणि बटर आपण वितळायला ठेवले. आता त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे. कांदा परतून चांगला होतोय तोपर्यंत आपण इथे एक मसाला आपल्याला करायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत आपण एक मसाला करून घ्या. इथं 2 चमचे ओलं खोबरं घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, लसूण 5-6 पाकळ्या घेतल्या, मिरची घेतले, आलं आणि थोडंसं जिरं. आता हे आपण बारीक करून घेऊया. आणि ही कोथिंबीर, टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती पण बारीक करून घेऊया. आता हे सगळं बारीक करूया आपण. आता आपला कांदा सुद्धा लाल झालेला आहे. आता ही पेस्ट आपण केलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेऊया. पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आता याच्यामध्ये मी ओली मिरची टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आता तिखट टाकायची गरज नाही आहे आपल्याला, फक्त हळद लागेल टाकायला. 1 चमचा मी हळद टाकते. हळद टाकून झाली, तेल सुटते. तेल पण सुटायला लागलं. चांगलं परतून घ्यायचं. कलर मस्त येतो त्याचा. 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. आता आपली कांदा आणि पेस्ट चांगली परतून झालेली आहे. तेल पण साईडने सुटायला लागलंय. आता आपण चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून झालं की लगेच हे वांग बारीक केलंय ते टाकायचं. वांग टाकून झालं. आता हलवून घ्यायचं आणि एक चांगली दणदणून वाफ काढून घ्यायची आपल्याला. आता आपलं वांग छान शिजलेलं आहे. हे बघा, 1-2 वेळामध्ये मी हलवून घेतलं. आता हे आपलं साचा असतो ना ह्याचा पावभाजीचा मॅश करायचा, तो घेतलाय. त्याच्याने बारीक करायचं असं, म्हणजे वांग आहे ते कळणार. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण काश्मीर लाल मिरची टाकू, म्हणजे त्याला कलर छान येईल. हा बघा, हा चमचा. आता हे चांगलं हलवून घेऊया. हलवून घेऊन झालं. आता हा पनीर आपण घेतले तो बारीक करून असं बारीक करायचं, हातानेच करायचं आणि तो टाकूया. पनीर टाकून झालं. आता इथं थोडीशी मी कांद्याची पात कापून घेतलेली आहे. आता ह्याला परत आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवूया, म्हणजे पनीर पण छान शिजेल. आता आपली वांग पनीरची भुर्जी तयार. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. वांग पनीरची भुर्जी तयार. चपाती, भाकरी, पुरी, नान कशाबरोबरही खाऊ शकता. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.